सिंदूर पुलाचा आता लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू आहे। मात्र या लोकार्पणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर आहेत आणि एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्याचं कळतंय। अमित शहा, राजनाथ सिंग आणि गडकरींना ते भेटल्याची चर्चा आहे। तर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत। दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आज सिंदूर पुलाचं लोकार्पण होत आहे। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येणं अपेक्षित होतं, मात्र ते या कार्यक्रमाला गैरहजर आहेत। ते या ठिकाणी उपस्थित नसल्याचं दिसतंय। तर शिंदे सध्या कुठे आहेत तर शिंदे दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्ली दौऱ्यावर शिंदे असताना अमित शहा, राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना सुद्धा ते भेटल्याची चर्चा आहे। त्यामुळे हा राजकीय दौरा नेमका कशासाठी आहे असा एक आता सध्या प्रश्न चर्चेला जातोय। काल संध्याकाळीच एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले असल्याचं कळतंय। मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। तर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कुठल्या कारणासाठी नेमके ते गेलेले आहेत आणि राज्याच्या विकासासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते दिल्लीमध्ये जाऊन एकनाथ शिंदे सोडवणार असेल तर ते काय प्रश्न आहेत हा सुद्धा या निमित्तानं आता प्रश्न उपस्थित होतोय। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊया। कपिल, एकनाथ शिंदे आज या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला, कर्नाकुलाच्या कार्यक्रमाला येणार होते असं एक अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी उपस्थित नाही। ते दिल्लीला गेलेत आणि उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। काय नेमके आपल्याकडे तपशील आहेत? नक्कीच कालच ते दिल्लीला रवाना झाले अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांनी राजनाथ सिंग, अमित शहा असतील, नितीन गडकरी असेल यांच्याची भेट घेतलेली आहे। ही महत्वाची राजकीय भेट अशी समजली जाते अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। ज्या प्रकारे सुरू आहे पूर्ण वातावरण महाराष्ट्रातलं, त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे कुठे नाराज आहेत असा एक सूर लागतोय आणि त्या अनुषंगाने ही भेट घेतली असावी असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो का गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त ही गेल्याची चर्चा चांगलीच रंगलेली आहे। अमित शहानी त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यामुळे ही चर्चा रंगलेली आहे। अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा दौरा आहे, राजकीय दौरा आहे आणि ह्या राजकीय दौऱ्याचे जे महत्वाचं कारण म्हणजे आज खूप मोठा सोहळा होता मुंबईमध्ये आणि ह्या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीये आणि ते दिल्लीला अजूनही अशी सूत्रांची माहिती समोर येते। एकंदरीत निधी असतील, जो निधी वाटपावर जो वाद सुरू आहे, पालकमंत्रीपदावर जो वाद सुरू आहे, त्याचे अनेक वाद आहेत। त्या वादाबद्दलची चर्चा या सर्व राजकीय बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। ठीक, कपिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकीय घडामोडी ह्या अत्यंत वेगानं घडतात। ठाकरे बंधूंचं एकत्रित दिसणं, त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, निधी वाटप म्हणूया किंवा पालकमंत्री पदाचं वाटप, या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी काय आता शिंदे दिल्लीमध्ये जाऊन चर्चा करणार का, किंवा आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानं ही भेट होतीये अशा सुद्धा चर्चा रंगतात। तुमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर होते। आणखी माहिती देण्यासाठी कपिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे मुंबईमध्ये आज एक मोठा कार्यक्रम आहे, कर्नाकुल म्हणजे सिंदूर पुलाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं आता लोकार्पण झालेलं आहे। या ठिकाणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येणं अपेक्षित होतं, मात्र काही वेळापूर्वीच माहिती कळाली आणि एकनाथ शिंदे हे काल रात्रीच दिल्लीला गेले असल्याचं कळतंय आणि उदय सामंत यांची सुद्धा यावर प्रतिक्रिया आलेली। काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, दिल्लीमध्ये जाऊन त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। तर अमित शहांना एकनाथ शिंदे भेटले असल्याचं कळतंय। त्याचबरोबर राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांची देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली असल्याचं कळतंय। त्यामुळे या भेटीमागचं खरं कारण काय आहे, राजकारणामध्ये दिल्लीमध्ये सध्या काही वेगळं शिजतंय का, हे सुद्धा या निमित्तानं पाहावं लागणार आहे।